ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आता सुनील केदार यांच्या जामिनावर कोर्ट उद्या निर्णय देणार असल्याचं समजतंय। शिक्षा स्थगितीचा अर्ज करण्यात आलेला होता आणि या शिक्षा स्थगितीच्या अर्जावर आता उद्या निर्णय सुनावला जाणार आहे। या संदर्भातली ही आताची महत्त्वाची मोठी घडामोड आपण सध्या पाहतो आहोत। नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांच्या जामिनावर आता कोर्ट उद्या निर्णय देणार आहे। शिक्षा स्थगितीच्या अर्जावर उद्या कोर्ट निर्णय देणार असल्याचं समजतंय। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, काय नेमकी सध्याची अपडेट? अजिंक्य, खरं तर नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये रोखे घोटाळा प्रकरणी न्यायालयाने सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा आणि 12.5 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता। या शिक्षेबाबत जामीन मिळवण्यासाठी सुनील केदार यांनी सत्र न्यायालयामध्ये एक अर्ज सादर केला होता आणि त्यांना जी 5 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्या शिक्षेला स्थगिती सोबत या प्रकरणात जामीन मिळवण्याची मागणी जी आहे ती केली होती। काल देखील या प्रकरणामध्ये जे आहे ते न्यायाधीशांसमोर दोन्ही पक्षांकडून साधारण 3 तास जो आहे तो युक्तिवाद चालला। आज देखील जवळजवळ 1.5 तास युक्तिवाद चालला आणि न्यायालयाने जो आहे तो केदार यांच्या जामिनाचा निर्णय जो आहे तो उद्यापर्यंत राखून ठेवलेला आहे। त्यामुळे सुनील केदार यांना जामीन मिळणार की नाही हे उद्या स्पष्ट होईल। सुनील केदार ज्यावेळी त्यांना शिक्षा ठोठावली त्यानंतर त्यांचं मेडिकल केलं असताना त्यांच्या ECG मध्ये काही चेंजेस झाले होते। त्यामुळे ते सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्यामुळे जर उद्या न्यायालयाकडून जर त्यांना जामीन मिळाला नाही आणि त्यांचे मेडिकल रिपोर्ट जर नॉर्मल आले तर बहुतेक उद्या सुनील केदार यांची रवानगी जी आहे ती कारागृहात होऊ शकते। खरं तर उद्या नागपूरमध्ये काँग्रेसची मोठी सभा होता 138 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं। त्यामुळे जर उद्या सुनील केदार यांची रवानगी कारागृहात झाली तर हा काँग्रेसला मोठा धक्का देखील असू शकतो। अजिंक्य, बरं उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।